लोकपर्शी आणि कोकण संधान या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले असून ते चुकीच्या अनुषंगाने असल्यामुळं त्याचा खुलासा करण्यात येत आहे। आणि स्वाती वावडेकर हा जाणूनबुजून नाव लागलेलं आहे आणि विजय काते यांचं पण जाणूनबुजून नाव आलेलं आहे की समोरच्या व्यक्तीने विशाल मालवणकरांनी जे पुरावे पाठवले त्या पुराव्याच्या आधारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं। पण सदून हे वृत्त धांदात खोटं आहे आणि संजय गिरीनी फक्त तोंडी बोलून गेला की मला 30 लाखाला विजय काते यांनी फसवलं आहे, हे पण धांदात खोटं आहे। सदून याच्यावर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल।